नमस्कार, MC न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण सध्या इथे जो वर्धा जिल्ह्याच्या नॅशनल हायवेच्या बाजूला जो माढे जाणारा जो रस्ता आहे, मात्र या ठिकाणी जो रस्ता आहे तो खूप खराब झाला आहे. मात्र या ठिकाणी जे नागरिक आहे, स्थानिक नागरिक आहे इथले, या ठिकाणी तुम्ही इथे सध्या रस्त्यावर आहे. मात्र या ठिकाणी अनेक जे गाड्या आहे मात्र या ठिकाणी पडले सुद्धा आहे, नागरिकसुद्धा जखमीसुद्धा झाले, अनेकांचे जीवसुद्धा गेले. मात्र या ठिकाणी आपल्यासोबत नागरिक आहे, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. काय सांगाल सर, काय सांगाल या रोडबाबत? माढळी ते वरोरा, वडनेर ते वरोरा माढळीपर्यंत एवढे दररोज ट्रक चालते इथे रेतीचे, का त्या रेतीच्या ट्रकमुळे खूप रोडवर गड्डे पडले आहे, अनेकांचे जीव गेलेले आहे. किती जण त्या ठिकाणी गाडी घेऊन घसरून पडलेले आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देऊन हे रेतीचे येणारे ट्रक इथून बंद करण्यात यावे, ही आमच्या नागरिकांची मागणी आहे. मात्र या ठिकाणी जो रोड आहे तो कधीपासून पूर्ण खराब आहे आणि किती दिवसापासून तुम्ही या ठिकाणी कंप्लेंट तक्रार वगैरे केली नाही का? जवळपास 1 ते 1.5 वर्ष झाले या रोडने ट्रकची म्हणजे खूप जोरदार वाहतूक चालू आहे. रात्रंदिवस ट्रक या ठिकाणी रेतीचे मर्यादेपेक्षा जास्त लोड भरून ते रेतीचे ट्रक या ठिकाणावरून जात आहे. तरी आमची ग्रामस्थांची मागणी आहे की हे ट्रक, रेतीचे ट्रक या रोडवरून बंद करण्यात यावे, ही आमची मागणी आहे. कारण आमच्या जीवाला या म्हणजे रोडमुळे किंवा या खड्ड्यामुळे आम्हाला जीव जाण्याची भीती आहे, एवढी आमची नागरिकांची मागणी आहे. सध्या या ठिकाणी बघू शकता हा रोड जो आहे, संपूर्ण रस्ता जो आहे मात्र जवळपास 18 ते 20 मीटर खराब झाला आहे. मात्र या ठिकाणी जो रस्ता जो आहे, मात्र तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकता हा रस्ता जो आहे पूर्ण गिट्टी जे आहे ते मात्र रस्त्यावर आहे. या ठिकाणी मोठमोठे खड्डे सुद्धा आहे, 2 ते 3 फुटांचे मोठे खड्डे. मात्र जे नागरिक पडले आहे मात्र ते सुद्धा आपल्या सोबत आहे. मात्र आपण त्यांच्याशी आपण जाणून घ्या. मात्र काय सांगाल भाऊ, तुम्ही पडले त्या ठिकाणी, काय सांगाल? ह्या रोडची एवढी दुर्दशा खराब आहे का, एवढ्याला गड्डे पडलेले आहे का, काशी गाडी चालवा काच करावं तर आम्हाला काहीच समजत नाही. गिट्टीहून घसरलो, 1-2 वेळा पडलो, ॲक्सिडेंट झालेले आहे. काय करायचं आता? हे टिप्परच्या पायी पुरे टिप्पर चालू तुम्ही हे रोका ना, काही ना काही करावा याच्यावर कारवाई. हे टिप्पर रेती घेऊन कोण्या घाटातून जातात काकाजी? काय हे सोईट कोसाळा घाटावरून ट्रक टिप्पर चालत असतात आणि ते मोठमोठे 12 ते जवळपास 12-13 ट्रॅक्टर अशी वाळू त्या हवामध्ये मावते, एवढाले असे मोठे टिप्पर चालत असतात आणि त्या मोठमोठ्या टिप्परमुळे हा रोड दबलेला आहे. आणि संध्याकाळी 5:30-6च्या नंतर आम्हाला आमची बाजारपेठ मोठी माढळी असल्यामुळे आम्हाला सध्या बाजारपेठेत माढळीलाच जावं लागतात. पण 6च्या नंतर आमची अशी अवस्था आहे का त्या माढळीला कसं म्हणून जावं, कारण ह्या रोडमुळं एवढे गड्डे पडले आहे की, आणि ह्या वाळू माफियावाल्यांनी गड्डेवरती ते चुरी टाकलेली आहे. ती चुरी गिट्टी टाकल्यामुळे त्या आमच्या पुन्हा अधिक जीवाला धोका जास्त झालेला आहे. कारण 4 व्हीलर गाडी कशी तरी निघून जातात, पण 2 व्हीलरचे चक्के त्या गिट्टीहून परत पुन्हा घसरतात. त्याच्यामुळे अनेक जीवितहानी जास्त होऊ राहिल्या आहे ह्या रोडनी, आणि जवळपास याची सध्या दखल घेण्यात यावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे. जर अन्यथा इथे ट्रक किंवा गाड्या ज्या आहेत तुम्ही मागणी यासमोर संदर्भात काय करणार, याकडे लक्ष नाही दिल्यास? आता याकडे लक्ष न दिल्यास आता त्याच्यावर काही ग्रामस्थांनी कारवाई करायला पाहिजे. काही त्यांचे टिप्पर अडवून, तसं वास्तविक घाट लिलाव हा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे आणि वर्धा जिल्ह्यामधून टिप्पर जाण्याची काहीच गरज नाही. त्यांनी कुठून तरी मार्ग तिकडून काढायला पाहिजे. पण आता हे सध्या कसं आहे, कोणी बोलत नाही, ते काही नाही. त्याच्यामुळे आता ते त्यांची मनमानी कारभार सुरू आहे, अशी परिस्थिती चालू आहे आमच्या या रोडची. नक्कीच या ठिकाणी काही शेतकरी सुद्धा आहे, गावकरी आहे. मात्र या ठिकाणी यांची एकच मागणी आहे की या ठिकाणी जे टिप्पर रस्त्यावर जातात मात्र तिथे बंद करण्यात यावं, अन्यथा उपोषण करू अशी मागणी करीत आहे. ब्युरो रिपोर्ट, सचिन महाजन, हिंगणघाट प्रतिनिधी.